हॅलो नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज तारीख आहे 20 ऑगस्ट आणि आपण चाललेलो आहोत मित्रांनो रत्नागिरीला। तर आत्ता दुपारचे वाजलेले आहेत 12:30 पावणे 1 झालेले आहेत। तर मी आता चिंचगडला जाईन। चिंचगडवरून दुपारची मुंबई गाडी असते ती पकडून मंडणगडपर्यंत जाईन। मंडणगडवरून दुसरी एस टी पकडून खेडला जाण्याचं प्लॅनिंग आहे, किंवा मंडणगडवरून डायरेक्ट जर एस टी असेल रत्नागिरीला जाणारी तर आपण रत्नागिरीला जाऊ। तर बघूया कसं काय पुढे कसं ट्रॅव्हल होतं आहे। तर चला, काय काम आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटीच कळेल की कशासाठी मी चाललो आहे। तर चला, आता आपण आपल्या घरून निघालो आहे। तर आता शिवऱ्यातून आहे ते चिंचगडपर्यंत मी बाईकने जाईल। चिंचगडला आहे ती बाईक ठेवणार आणि तिथून एस टीने जाणार। तर चला आता निघूया। तर मी चिंचगडला आलो। चिंचगडला आल्यानंतर एस टीची वाट पाहत होतो। तर तिथे एक माझा मित्र भेटला, त्यालासुद्धा मंडणगडलाच जायचं होतं आणि त्याच्या बाईकवरती बसून मी मंडणगडपर्यंत आलो। सव्वा 2 झालेले आहेत। मी आता मंडणगडला पोहोचलो आहे आणि आता मंडणगडवरून आहे ती एस टी पकडून जाईल। मंडणगडला माहिती आहे का, सर्व आज महिलांची खूप गर्दी आहे। लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत ना, आता बँकेमध्ये काढण्यासाठी बऱ्याचशा महिला आज मंडणगडला आलेल्या आहेत। आता 2:30 वाजून गेलेले आहेत आणि मंडणगड खेड एस टी पकडले मी। तर खेडला जाऊन पुढची एस टी पकडावी लागेल। तर मंडणगडहून आता एस टी सुटलेली आहे। मंडणगड खेड 60 रुपये तिकीट आहे। चार 20 झालेत। मी आता खेडला आलेलो आहे आणि खेडवरून आता चिपळूण गाडी पकडावी लागेल। जवळजवळ 4:30-5 वाजताची चिपळूण गाडी आहे। दापोले मिरज गाडी आहे, गर्दी खूप आहे बघा। खेड ते चिपळूण 60 रुपये तिकीट आहे। पाच वाजलेले आहेत। आता मी चिपळूणला आलेलो आहे आणि इथून चिपळूणवरून आता माहिती काढली तर नाळासोपारा रत्नागिरी जाणारी एस टी आहे। तर ती किती वाजता येते बघूया आणि मग इथून आपण एस टीने म्हणजे नाळासोपारा एस टीने आता रत्नागिरीला जाणार आहोत। रत्नागिरी 140 रुपये तिकीट आहे।
आता जवळजवळ 9 वाजायला आलेत, 5 मिनटं आहेत 9ला. तर आता बहुतेक रत्नागिरीला आता पोहोचलो आहे आपण. तर रत्नागिरी पोचल्यानंतर आपण जेवणार आहोत पहिलं आणि त्यानंतरला मग जिथे काम आहे तिथे आपण जाणार आहोत. त्यानंतरला हॉटेलमध्ये आपण राहणार आहोत, हॉटेल बुक करणार आहोत. तर बघूया तिथे जवळपासच कुठे हॉटेल आहे तिथे जाऊन राहणार आहे मी आजच्या रात्रीसाठी आणि उद्याला जे आपलं काम आहे त्यासाठी जाणार आहे. तर बघा आता 9 वाजता आहे तो मी रत्नागिरीला उतरलो आहे आणि आपल्याला जिथे जायचं आहे पहिलं कामासाठी आलो आहे तिथे जाऊन येणार आहोत आणि त्यानंतरला मग रात्रीसाठी हॉटेलमध्ये राहणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला जिथे काम आहे तिथे पहिलं आपण जाऊन येऊ. तर जे काय काम आहे मी ते तुम्हाला उद्याला सांगेन कशासाठी आलो आहे मी ते. तर आता मी जेवायला आलो आहे आणि इथे जे हॉटेल आहे ना तर ते अगदी लाल जांभ्या माडीचं आहे ना, जांभ्या दगडाचं बांधलेलं आहे. व्हेज थाळी सांगितलेली आहे मी, तर आता येईल लवकरच. तर मित्रांनो आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आता मी थोड्या वेळाने इथे हॉटेलला जाईन. हॉटेलचं रूम आहे ते बुक केलेलं आहे. तर डोळ्यावरती झोप आहे वाटत असेल कारण का खूप झोप आलेली आहे आता. तर जागरण झालं होतं 2-3 दिवस मागचे आणि आता असं ट्रॅव्हलिंगमध्ये पण थकलेलो आहे. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर एक छोटासा प्रवास गावापासून ते रत्नागिरीपर्यंतचा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा ना. चला तर बाय.